हॅलो, अगं पुरी जावई बापूला सुट्टी मिळत्या का नाही? धोंडा महिना चालू झालाय, जावयाचा वाण करायचा आहे, तुला चांदीच्या जोडव्या करायच्या त्या. कवा येता या लवकर. 2 दिवसासाठी तर येळ काढा म्हणावं जावई बापूला. परत उद्या आणि म्हणतेली एवढा धोंडा महिना झाला आणि सासूबाईनं साधा मला वाण सुद्धा केला नाही. सांग बरं. हां चालतंय, 2 दिवसांनी येतीस? बरं बरं, या लवकरच. मग ठेवू का? दाद्या, ए दादा खाटलं डबऱ्यात 10 वाजले तर गाबड्या अजून झोपले. ए उठ लवकर, तुझं दिदीन दाजी येणार आहे ती आज. असं जर बघितलं तर काय म्हणते ती? पारदिशी आंघोळ करून बाजारात सामान घेऊन येतं जा. उठ पारदिशी. अहो तुम्ही 2 दिवस हॉलमध्ये झोपा, जावई बापूला बेडरूममध्ये झोपू द्या. नाहीतर तुमचं जनरेटर चालू केल्यागत घोरणं घार घोर चालूच असते रातभर. जावई बापूला झोप येणार नाही काय? हॅलो, अगं पुरी कुठवर आलीस? बरोबर, चालतंय ठीक आहे. हां ये सावकाश बरं का. हां बया याय लागले, ती सगळी तयारी करायला पाहिजे. अहो अजून पण या छडीवर काय फिरायला लागलाय येड्यागत? जावा पटकन, कपडे घाला, जावई बापू येतील आता. चला लवकर. अगं बाई आलं वाटतं. या जावई बापू या. बस पुरी बसा जावई बापू, मी पाणी घेऊन आले. बरं ऐक की पुरी, चल बाजारात जाऊन तुझ्या पसंतीची साडी जुडवी, जावई बापूला ते चांदीचं ब्रेसलेट करूया म्हणतात गई, तर ते आपण घेऊन येऊया त्यांच्या पसंतीनं. त्यांना बी चला म्हणा. तूच जाऊन सांग ना आई. नाही बाई, जावई बापूला मी कसं विचारू? तूच विचार आणि लवकर विचार, मी आवडते तवर का. अगं पुरी, मी आज पुरी भाजी बासुंदी आमरस कुरड्या भजी गुलाबजामुन हे सगळं बनवलंय. पण तरी बी अजून जावई बापूला विचार, त्यांना काय आवडतंय का, ती बी बनवती. अगं आई, एवढं सगळं कशाला बनवत बसलीस? दमली असशील ना. हे मी कशाला दमत्या, मी अजून एकदम फिट आहे. सांग तुला काय पाहिजे? नको बाद झालं एवढंच. बरं चालते. तरी बी मी दाद्याला अजून सांगितलंय ती बर्फी पेढं आण म्हणून, ताटाला सजवायला लागते नव्ह का. हां बरं चालतंय, तुझं आवर तवर का ना मी माझं आवरते. आपण मस्तपैकी साजरा करूया धोंडा महिना. आवर.